हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात. तर स्वागत आहे तुमचं पूजाच्या दुनियेमध्ये. आम्ही पण खूप छान आहोत. तर आज टाकायची आहे बोरमध्ये आपल्या मोटर. हो, आज फायनली बोरमध्ये आपल्या मोटर पडणार आहे. तर बरेच दिवसापासून मोटर टाकायची होती. तुम्हाला माहीत आहे, बोर आम्ही कधी केली होती? मागच्या म्हणजे 24मध्ये केली होती, मे महिन्याच्या एंडिंगला. आणि तेव्हापासून मोटर टाकलीच नाही, कारण की घर बांधायचं होतं. परत टाकणंच झाली नाही मोटर. आणि आमचे शेजारी जे काका आहेत त्यांच्याकडून आम्ही पाणी वगैरे घेतलं होतं आणि त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे. पाणी वगैरे अक्षरशः त्यांचं पाणी एक दीड तास आम्ही घराला पाणी मारायचो, तर मोटर चालवायचो त्यांची. तर खरंच आम्हाला खूप लकी आहो आम्ही, की आम्हाला शेजारी खूप छान मिळालेले आहेत. तर असो, तर चला आज मोटर टाकायची आहे. आणि ते बऱ्याच दिवसानंतर आज फायनल मुहूर्त निघालेलं आहे मोटर टाकायचं. तर कुठल्या कंपनीची मोटर आहे, ती मोटर केवढ्याला पडली, कुठलं सामान आणलेलं आहे, ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. आणि हो, पूजाच्या दुनियेला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया तुमचा जास्त वेळ न घेता. तर इथे तुम्ही बघू शकता, आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये. सर्वात आधी बोरच्या इकडे गेलो होतो, म्हणजे त्या दुकानामध्ये गेलो होतो आणि तिथून बोर वगैरे फायनल केली, त्यांचं बिलिंग वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आलेलं होतो मग नंतर मार्केटमध्ये. आणि मार्केटमध्ये आम्हाला किराणा भरायचा होता, परत भाजी वगैरे आणायची होती, तेही घेऊन आलो. आणि हे जे भाऊ आहेत यांनी आम्हाला कॉल केला की हे जे बाकीचं जे चिल्लर सामान आहे तेही आणलेलं आहे आणि पाईप आणलेला आहे, दोरी आणलेली आहे. आणि माझी आई ते दोरी बघून म्हणली, हे चराट कशासाठी आणलेलं आहे? कारण की आमच्या गावाकडे त्याला चराट म्हणतात. तर इथे दोरी टाकतात मोटरसोबत, तर गावाकडे टाकत नाहीत बहुतेक. त्यासाठी माझी आई सरप्राईज झाली, की तिला वाटलं हे कशासाठी आणलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही की आता बोरचा आपलं जे पाईप होता ते त्यांनी फोल्ड केला होता. बोर आपली कधी केली होती? 2024मध्ये मे महिन्याच्या एंडिंगला. तेव्हापासून आपल्या बोरमध्ये मोटर टाकलेली नव्हती आणि आम्ही शेजारच्या काकांकडून पाणी घेतलेलं होतं. त्यांनी अक्षरशः आमचं घर बांधेपर्यंत आम्हाला पाणी दिलं. एक दीड तास पाणी त्यांचं बोरचं चालवायचो आम्ही. आणि खरंच आम्हाला खूप लकी आहो, आम्हाला शेजारी खूप छान मिळालेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला काय दिसणार आहे. तर इथे पाणी दिसत आहे बोरमधलं, दिसलंय का तुम्हाला? तर बघू शकता पाणी वरच आहे, खूप जास्त पाणी लागलेलं आहे आम्हाला. तर इथे बघू शकता मोटर आणलेली आहे, त्याच्यासोबत पाईप आणलेला आहे, त्याच्यासोबत जो चराट आहे ते आणलेलं आहे, म्हणजे दोरी आणलेली आहे, त्याच्यासोबत जे कॅप आहे बोरची ती आणलेली आहे. त्याच्यानंतर ते एल्बो वगैरे जे काही चिल्लर गोष्टी आहेत त्या ह्या सगळ्या मटेरियल आलेलं आहे बोरसोबत. आणि ते जे भाऊ आहेत तेही म्हणजे दुकानदारांच्या इकडून आलेले आहेत, त्यांचे फीज वगैरे आम्ही दिलेली आहे ॲड करून. तर हे सगळं मटेरियल घेऊन ते भाऊ आलेले आहेत. आणि इथे बघू शकता छान आहेत, त्यांनी छान व्यवस्थित पॅक करणं चालू आहे त्यांचं. आणि त्यांनी यांना कॉल केला आणि आम्हाला वेळ होत होता, त्याच्यामुळे ते तिकडूनच त्यांनी ते पॅक वगैरे करून आणलेलं आहे. आणि इथे ते पाईप वगैरे गरम करून ते त्याच्यामध्ये टाकलं आहे, ते पूर्ण फिट करत आहे. तुम्ही बघू शकता इथे. ही नाही, ही केबल आणि ही पाईप बांधायला चिकन टेप लावणार का? बांधून नाही घेणार? चिकन टेप लावतो, व्यवस्थित लावतो त्याला. तर तुम्ही इथे बघू शकता दोरी बांधणं आता चालू आहे मोटरला. तर दोरी कशासाठी बांधतात हेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगणार आहे की आपण मोटर कुठल्या कंपनीची टाकली. तर इथे मोटर पुण्यामध्ये किर्लोस्कर कंपनीची जास्त चालते आणि त्यामुळं आम्ही किर्लोस्कर कंपनीचीच मोटर टाकलेली आहे. आणि पाईप आणि दोरी आणि हे सगळं काही मटेरियल आम्ही कंपनीच्या इकडून म्हणजे तिकडूनच आलेलं आहे, दुकानामधून घेतलेलं आहे. आणि ही जी दोरी कशासाठी टाकतात, तर हा माझ्या आईचा ही प्रश्न होता की दोरी कशासाठी. तर ही दोरी आहे मोटरला बांधून घेतात आणि फिट आणि टाकतात. कारण की मोटरला प्रॉब्लेम झाला, काही झाला तर काय होते, पाईप हा गरम करून टाकलेला असतो आणि कधी कधी काय होतं, पाण्यात राहून राहून काय होतं, पाईप वरच्यावर निघून येतं आणि मोटर खाली राहून जाते. जेव्हा आपल्याला मोटर बिघडली, जळाली, तेव्हा आपल्याला काढावं लागते. तर मग ते ओढताना पाईप वर येतो आणि मोटर खाली पडून जातं. त्यासाठी दोरी बांधतात आणि ती फिट्ट बांधून घेतात. तुम्ही बघू शकता की ती फिट्ट बांधलेली आहे, त्याला टेप वगैरे गुंडाळलेला आहे. तर काय होतं, दोरीमुळं
पाईप आपण ओढला आणि दोरीने ओढला तर मोटर आपली इझिली वर निघून येते, त्यासाठी इथे दोरी बांधतात. तर हे माझ्या आईला प्रश्न पडलेला होता आणि तुम्हा सगळ्यांना जर प्रश्न पडला असेल तर हे असं करतात आणि हे असं करायला पाहिजे, कारण की हे सेफ्टी आहे. मोटर आपल्याला वर काढता येते, कधीही मोटर आपली खाली राहणार नाही. त्यासाठी तुम्ही जेव्हा केव्हा बोर टाकसाल किंवा तर ही गोष्ट तुम्ही नक्की करा. तर इथे बघू शकता आपली बोर आता टाकणं चालू आहे, मोटर टाकणं चालू आहे. आणि पाणीसुद्धा तुम्ही बघितलं किती वर पाणी आहे, खूप जास्त वर पाणी आहे. आणि हे काय करतात, थोडंसं 5 फुटाच्या नंतर काय होतात, हे असा चिकन टेप लावतात आणि याने काय होतं, म्हणजे पाईप आणि जे केबल आहे आपला ते जॉईंट राहतो. तर मी म्हटलं दोरी बांधतील, पण ते म्हणले नाही चिकन टेप लावतो. मी त्यांना हेही विचारलं की चिकन टेप खराब होणार नाही ना पाण्यामध्ये राहून. ते म्हणले नाही, काही प्रॉब्लेम येत नाही. तर तुम्ही बघू शकता 4 फुटानंतर 5 फुटानंतर ते टेप असा पॅक करत आहे आणि दोरी सोडत आहे. हे माझ्या आईच्या इथे बोर केली होती तेव्हा दोरी वगैरे त्यांनी टाकली नाही, म्हणजे गावाकडे टाकत नाहीत पण इथे टाकतात पुण्यामध्ये. तर आपली बोर आहे किर्लोस्कर कंपनीची आणि ती आहे 1.5ची बोर आहे त्यासाठी. आणि व्होल्टेज पण मॅच करते, कारण की आमच्या इथं थोडासा व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे व्होल्टेज वगैरे ती ॲडजस्ट करते. तर अशी बोर आहे आणि चांगली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता बोर वगैरे आता टाकणं चालू आहे. फायनली खूप दिवसापासून टाकायची म्हणत होतं आम्ही, तर आज फायनली मुहूर्त निघालेला आहे बोर म्हणजे मोटर टाकण्याचा. तर आपली बोर आहे 210 फूट आणि आपण मोटर टाकलेली आहे 190 फुटावर, कारण की 20 फूट वरच मोटर टाकलेली आहे. खाली गाळ असतो त्यामुळे 20 फूट 10 फूट वरच ठेवतात मोटर, त्यासाठी आपण 20 फूट वर मोटर ठेवलेली आहे. आणि पाणी भरपूर आहे, तुम्ही बघितले खूप जास्त पाणी लागलेले आहे, वरच पाणी आहे. तर इथे मोटर, पाईप, दोरी आणि बाकीचं जे चिल्लर सामान आहे हे पडलेलं आहे आपल्याला 22,000 पर्यंत. तर मला कमेंट करून नक्कीच सांगा मोटर वगैरे कशी पडलेली आहे, महाग झाली, स्वस्त झाली, कशी का व्यवस्थित पडलेली आहे. तर मला कमेंट करून नक्कीच सांगा गाईज. तर इथे तुम्ही बघू शकता आग वगैरे लावणं चालू आहे, कारण की ते पाईप वगैरे गरम करायचं आहे, त्यासाठी जाळ करणं चालू आहे. हे जावं आहेत का? हो. पुण्यवान आहे तुम्ही. सासूचं नाव पुण्यवान आहे. म्हणजे हे जावई चांगला भेटला. हो. देवासारखा माणूस भेटलोय हो. मुलगीच आपल्या आगाव आहे. नाही दोघात कोणतरी आगाव असतोच बरं का, असं नाही म्हणजे मजा नाही म्हणलं का ताई. नाही आगाऊ असलं तरच होते हो, एक जण पाहिजे, दोन्ही समजदार म्हणल्यावर मग संसार होत नाही. मग आमचा माणूस देवाली म्हणते मागं आहे, देवापेक्षा देव माणूस आहे की नाही. मग मी खरं सांगितलं खोटं सांगितलं, मी 0 मिनिटात ओळखलं. आणि भविष्य सांगणारे मी काय भविष्य सांगणार फक्त जनरली. पण एवढे देव माणूस राहून नाही जमत ना, त्यासाठी तसं नाही. तो माणूस सुखी, आपण फक्त आपापल्या करतो नसतो. पळ 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 हे पळ पळ काही नाही. त्या माणसाची कामं आपोआप होतं. अशा माणसाची प्रामाणिक माणूस आहे. आपल्या कामाशी प्रामाणिक, आपण कोणाला गद्दारी नाही करणार असा माणूस. तुम्ही भविष्य पाहत असता काय? आहे की नाही सांगा. हो. अहो भविष्य सांगायचं नसतं, भविष्य माणसाच्या ह्याच्यावरच भविष्य सांगतात. तुमचं ऑब्झर्वेशन असेल नसेल मला नाही माहिती. पाहिजे पाईप जाईन तिकडं. नाही आता कुठं जाणार, आता सगळं काम झालेलं आहे. दूध घेतो म्हणलं, दूध नाही घेऊन झालं. घाई 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 घाई. त्याच्यामध्ये स्टार्टर नाही. कुठे मी फोनच केला फक्त फोन केला. दादा मी मोटर जोडून घेऊ आणि कुठं आहे उमा वस्तीवर आहे, मोटर जोडून घ्या बिंदास्त. एवढ्यातच माणूस ओळखला. मी रोज मार्केटमध्ये, कंपनी परमनंट आहे, पार्ट टाइम काम करतो. अच्छा, माणूसले चांगलं आहे बाबा. पैशापेक्षा माणूस महत्वाचा आहे. तुमच्याकडे मस्त पैसा आहे आणि माणूस चांगला नाही, काय करणार?
तर व्हिडिओमध्ये त्या भाऊनी जे त्यांचं मत व्यक्त केलं त्यांचं खरंच 100% खरं आहे. कारण की माझे मिस्टर आहेतच तसे स्वभावाने खूप छान आहेत ते. त्यांनी बघितलेही नाही, त्यांच्याशी बोललेही नाही. कारण की आम्ही मार्केटमध्ये होतो, मोटर वगैरे आम्ही फायनल केली. त्याच्यानंतर ते मटेरियल घेऊन ते म्हणले आम्ही पाठवतो. तर त्याच्यानंतर आम्ही किराणा आणायला गेलो, भाजी आणायला मार्केटमध्ये गेलो. त्यांचा कॉल आला की ते कसे विचारून प्रत्येक गोष्ट करतात. कारण की कुठल्या कस्टमरला जमतं, कुठल्या कस्टमरला नाही जमत. त्यांनी हे जे जॉईंट करून आणलेलं होतं, तर हे त्यांनी कॉल केला आणि मिस्टरांना म्हणले की दादा मी हे असं जॉईंट करून घेऊन येऊ का तिथं आल्यानंतर जॉईंट करू तर तुमच्यासमोर. तर हे म्हणले नाही नाही भाऊ तुम्ही जॉईंट करून वगैरे घेऊन या आणि डायरेक्ट तुम्ही आपल्या प्लॉटिंगला या. त्यांनी ॲड्रेस पाठवला, लोकेशन पाठवलं आणि तेवढ्या गोष्टीवरून त्या भाऊनी यांचा स्वभाव ओळखला. तर खरंच खूप ते म्हणाले तसे खरंच माझे मिस्टर खूप छान आहे स्वभावाने आणि त्यांना जो भेटल ते प्रत्येकजण असंच म्हणणार की हा माणूस खरंच खूप शांत आहे, खूप छान आहे स्वभाव आणि त्यांचं खरंच तसं आहे मला माहिती आहे. त्यामुळे ते म्हणले की खरंच माझ्या आईला म्हटले तुम्ही नशिबवान आहे, तुम्हाला जावई खूप छान मिळाला. त्यांना कसलंच टेन्शन नाही, कसलं कधी चिडचिड नाही, कधी वैताग नाही, कधी रागवणार नाहीत, कधी शिवी घालणार नाहीत आणि कधीही शांत राहतात, व्यवस्थित मस्त राहतात ते. काय बोला पाईप आहे 1 इंची साहेब. सिंगल फेज मोटर आहे, 3 फेज नाहीये साहेब. सिंगल फेज मोटरला जादा नसतो. हां, सिंगल फेज आणि 3 फेज मध्ये फरक आहे. शेतातली मोटर नाहीये, त्यामुळे शेतातल्या मोटरला तसं येतं ते. कोठारीचा पाईप आहे साहेब. हां हां जराशी बसू का? बरं ठीक आहे थोडं. बरं त्याचं नोजल इकडे करायला लागला आपल्याला. इकडे करा असं. आता लाईट आहे. हो प्लीज पाणी काढून द्या आम्हाला. अशी सांगणार नाहीत म्हणून. ठीक आहे, चांगलं आहे, शेती चांगली आहे ना. जावायला काहीच दिलं नाही मुलगी सोडून. तुम्ही अकोल्याचेच का? वाशिम डिस्ट्रिक्ट. आता पहिले अकोलाच होता, वाशिमचा. आता आणि परत जिल्हे बदलतात ना. हे करा पुढचं तोंड घ्या, त्याचं इन्स्ट्रक्शन काढून देतो. एवढं लागेल का तुम्हाला? नाही लागत. तिथं आपलं स्टार्टर तिथं लावायचं ना सर. तिथं स्टार्टर मारायचंय वर भिंतीला. आत ठेवा. हा डिझेल ते पत्र टाकायचं ना वरून आपल्याला. तोपर्यंत काय करणार आहे? बरं ठीक आहे, तुम्हाला एक काम करा, तिथं ठेवा पुरता घ्या. ही वायर कुठे जाते आतमध्ये ठेवून ठेवा. दरवाजा लागणार नाही ना. या 3 वायरी खोलायच्या. इथून जाते ना वर. केबल ना आतमध्ये गेला पाहिजे ना. आतमध्ये ठेवा ना. म्हणजे बाहेर चुरला गेला तर काय करताल तुम्ही? स्टार्टर घ्या, पुढे घ्या. ते पाईप जे आहे ना पेट्रोलचा. मोटर मध्ये पाणी नाही भरला ते आहे ना. काय केलं काय माहित, आपल्याला नाही माहित. पाणी भरलं का हो मोटर मध्ये? ऑइल फील्ड मोटर आहे. ऑइल फील्डची मोटर आहे मध्ये. ऑइल फील्डची मोटर आहे ना ते. जळाली ते रिप्लेसमेंट देतो, काळजी नका करू. जळाली तर दुसरी देतो म्हणतात. जळाली तर दुसरी देतो म्हणतात. एवढंच प्रेशर आहे घ्यायला. व्होल्टेज किती आहे बघा ना. किती आहे? एकदम कमी.
मोठे बाबा आहेत, त्यांना खूप सारे प्रश्न पडले होते. त्यासाठी त्या भाऊशी त्यांना बोलून दिलं आम्ही आणि मलाही म्हणले लक्ष्मी किंवा शक्तीची मोटर घे, पण पुण्यामध्ये लक्ष्मी किंवा शक्तीला डिमांड नाही आहे. किर्लोस्कर कंपनीच्या मोटरला जास्त डिमांड आहे आणि किर्लोस्कर कंपनी ही पुण्यामधली आहे, त्यासाठी आम्ही किर्लोस्करची टाकलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पाणी निघालेलं आहे. लाईटला खूप व्होल्टेज कमी आहे, त्यामुळे पाण्याचा प्रेशर कमी आहे. तर बॉटलभर पाणी आम्ही काढून ठेवलेलं आहे, कारण की घराची पूजा होणार आहे आपल्या, त्यासोबत पाण्याची सुद्धा पूजा होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, पूजाच्या दुनियेला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.